ही कथा वाचा की बस स्टँडवर मला मुलगी कशा भेटल्या आणि आम्ही एकाच बसमध्ये बसलो. त्या मुलीच्या वागण्यावरून लोक म्हणत होते की ती मुलगी चालू आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, मी तुमचा मित्र कमलेश. पुन्हा एकदा तुमच्यासमोर एक नवीन खरी घटना घेऊन आलो आहे. ही घटना त्या दिवसांची आहे, जेव्हा मी रोहतकमध्ये राहत होतो. माझ्या बहिणीचे लग्न ठरले होते आणि मला माझ्या बहिणीच्या लग्नाचे निमंत्रण माझ्या मामा यांना द्यायला त्यांच्या घरी जावे लागणार होते. ते पंजाबमधील गुरदासपूर या शहरात राहतात. माझी मामी खूप आधीच निधन पावली होती, पण मामा आणि त्यांची मुले तिथेच राहतात. याआधी मी कधीही गुरदासपूरला गेलो नव्हतो, त्यामुळे मामीच्या कुटुंबाशी भेटण्यास मी खूप उत्सुक होतो. माझ्या शहरातून गुरदासपूरसाठी कोणतीही थेट बस नव्हती, त्यामुळे मी रोहतकहून बस पकडून लुधियानाला गेलो आणि तिथून दुसरी बस घेऊन गुरदासपूरला पोहोचलो. मामा आणि त्यांची मुले मला पाहून खूप आनंदी झाले. त्यांना भेटून मलाही खूप आनंद झाला. 2 दिवस राहिल्यानंतर मी रोहतकला परत जाण्यासाठी निघालो. माझ्या भावाने मला गुरदासपूरहून लुधियानाच्या बसमध्ये बसवले आणि 2 तासांत मी लुधियानाला पोहोचलो. जेव्हा मी तिथल्या बसस्टँडवर पोहोचलो, तेव्हा पाहिले की रोहतकसाठी एक बस उभी होती आणि मला खूप आनंद झाला की चला, मला प्रतीक्षा करावी लागणार नाही. बस आधीच येथे उभी होती. पण जेव्हा मी तिकीट खिडकीवर तिकीट घ्यायला गेलो, तेव्हा तिकीट देणाऱ्या काकांनी सांगितले की बस सुटायला अजून 2 तास लागतील. हे ऐकून मी खूप उदास झालो, पण आता दुसरा काही पर्याय नव्हता, त्यामुळे मी तिथेच एका बाकावर बसून वेळ घालवू लागलो. मी पाहिले की तिथे एक आजी आपल्या मुलीसमवेत बसल्या होत्या. आजींचे वय साधारणतः 45 वर्षांचे असावे, तर त्यांची मुलगी अंदाजे 18 ते 20 वर्षांची असेल. ती दिसायला खूप सुंदर होती. तिने पांढऱ्या रंगाचा बटण असलेला शर्ट घातला होता आणि खाली लाल रंगाचा चौकडीदार स्कर्ट परिधान केला होता, जो खूप लहान होता. त्या मुलीचे रूप खरोखरच पाहण्यासारखे होते. ती फारशी गोरी नव्हती, पण सावळीही नव्हती. तिचा चेहरा खूप सुंदर होता. मी मनातच विचार केला की ही मुलगी खूप चालू असावी. त्याच वेळी तिच्या आईने मला विचारले, "बेटा, तू कोणत्या बसची वाट पाहत आहेस?" मी उत्तर दिले, "आंटी, मी रोहतच्या बसची वाट पाहतोय." आंटी म्हणाल्या, "आम्हीही त्याच बसची वाट पाहतोय." मी म्हणालो, "तिकीटवाल्या काकांनी सांगितलं नाही की अजून 2 तास लागतील." आंटी म्हणाल्या, "हो ना, काय करणार? आता वाट पाहण्याशिवाय दुसरा काही उपाय नाही." मी म्हणालो, "हो आंटी, ते खरंच आहे." तिची मुलगी आम्हाला ऐकत होती आणि दोघींच्या गप्पा ऐकत असताना माझी नजर त्या मुलीकडून हटत नव्हती. तिलाही हे लक्षात आले होते, पण तिने काहीही प्रतिक्रिया दिली नाही. आम्ही तिघेही एकाच बाकावर बसलो होतो. मी एका टोकाला, ती मुलगी दुसऱ्या टोकाला आणि मधोमध तिची आई बसली होती. आम्ही अशाच गप्पा मारत होतो. शेवटी जेव्हा बस सुटण्याची वेळ झाली, तेव्हा आम्ही तिघेही बसमध्ये जाऊन बसलो. त्या दिवशी काय होतं माहीत नाही, पण संपूर्ण बसमध्ये जास्तीत जास्त 8-10 प्रवासीच होते. जे लोक बसने प्रवास करतात, त्यांना माहिती असेल की बसमध्ये दोन्ही बाजूंना सीट असतात, एका बाजूला 3 जण बसू शकतात. तर दुसऱ्या बाजूला 2 जण. मधल्या जागेत ये-जा करण्यासाठी मार्ग असतो. बसमधील सर्वात मागील सीट सर्वात लांब असते आणि तिथे 6-7 जण बसू शकतात. ती आंटी आणि त्यांची मुलगी 3 जण बसू शकतील अशा सीटवर बसल्या. आणि मी 2 जण बसू शकतील अशा सीटवर बसलो. माझी सीट त्यांच्यासमोर होती. थोड्या वेळाने आंटीने आपला डबा काढला आणि त्या दोघी जेवायला लागल्या. आंटीने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाल्या, "अरे बेटा, ये. थोडं खा ना." मी हसलो आणि म्हणालो, "नाही आंटी, मला आत्ता भूक नाहीये. तुम्ही खा, धन्यवाद." आंटी म्हणाल्या, "अरे, किमान 5 तासांचा प्रवास आहे. तू उपाशी कसा राहशील? चल, ये आणि जेव. खा ना." आंटीने इतक्या प्रेमाने आणि हक्काने सांगितले की मी नकार देऊ शकलो नाही. त्यांनी थोडं जेवण एका प्लेटमध्ये काढून मला दिलं. मी जेवल्यानंतर त्यांना प्लेट परत दिली आणि मनापासून त्यांचे आभार मानले. आंटी खूप आनंदी झाल्या आणि म्हणाल्या, "किती गोड मुलगा आहे." ही गोष्ट त्यांच्या मुलीनेही ऐकली आणि तिने मला एकटक पाहिले. मित्रांनो, मी लहानपणापासूनच दिसायला सुंदर आहे, त्यामुळे त्या मुलीने मला अशा प्रकारे पाहणे मला खूपच आवडले. मीही पुन्हा तिच्याकडे पाहू लागलो. हे पाहून तिला लाज वाटली आणि तिने नजर हटवली. ती खिडकीबाहेर बघू लागली. माझ्या मनात विचार आला की आज माझ्या नशिबावर फार मोठी मेहरबानी झाली आहे.
नाहीतर इतक्या लहान वयात एवढी सुंदर मुलगी भेटलीच नसती. बस पुढे जात राहिली. जसं की मी सुरुवातीलाच सांगितलं होतं, बसमध्ये फक्त 8-10 प्रवासीच होते आणि ते सगळे आमच्या सीटपासून बऱ्याच दूर होते. त्यामुळे कुणाचंच आमच्याकडे लक्ष नव्हतं. त्यातही आंटी ज्या प्रकारे माझ्याशी बोलत होत्या आणि मला जेवू घालत होत्या, त्यामुळे जर कोणाचं लक्ष आमच्याकडे गेलं असेल तरी त्याने मलाही आंटीचा मुलगाच समजलं असतं आणि त्या मुलीला माझी बहीण. सुमारे 20 मिनिटांनी आंटीला झोप येऊ लागली. वातावरणही छान होतं. खिडकीतून गारवारा येत होता आणि त्यात त्यांनी पोटभर जेवणही करून घेतलं होतं. काही वेळानंतर आंटी आपल्या मुलीला तिथेच बसवून मागे जायला निघाल्या. जाताना त्यांनी प्रेमाने माझ्या केसांवर हात फिरवला. हे त्या मुलीने अगदी लक्षपूर्वक पाहिले. आंटी बसमधील सर्वात मागच्या लांब सीटवर जाऊन झोपल्या. आता मी आणि ती मुलगी आमच्या सीटवर बसलो होतो. मी नोटीस केलं की ती वारंवार माझ्याकडे पाहत होती. हे पाहून मला अंदाज आला की कदाचित आज माझं नशीब जोरावर आहे. मी मनातल्या मनात देवाला प्रार्थना केली, मालक, आज या मुलीशी माझी फ्रेंडशिप करून दे. आंटी मागच्या सीटवर गेल्या आणि लगेचच गाढ झोपल्या. आता मीही सतत त्या मुलीकडेच पाहत होतो, पण काही केल्या समजत नव्हतं की बोलायला सुरुवात कशी करू. ती मुलगी आपल्या सीटवर खिडकीजवळ बसली होती आणि मीही माझ्या सीटवर अगदी खिडकीजवळच बसलो होतो. थोडा वेळ असंच शांततेत गेल्यावर ती मुलगी कदाचित थकली असावी. तिने खिडकीकडे पाठ करून आपले दोन्ही पाय दुमडले आणि सीटवर ठेवले. त्यामुळे आता तिचा चेहरा सरळ माझ्या दिशेने झाला. मी पुन्हा तिच्याकडे पाहिलं आणि पाहतो तर काय तीही माझ्याकडेच पाहत होती. माझ्या मनात आनंदाचे लाडू फुटू लागले. हे नजारे तिलाही जाणवले. तिला कळून चुकलं की मी तिच्या पायाकडे बघत आहे. तिने झटपट पाय खाली सोडले आणि सरळ बसली. माझं संपूर्ण मूडच खराब झालं. मी खूपच निराश झालो की कदाचित आता काहीही चान्स नाही. पण त्याचवेळी त्या मुलीने माझं उदास झालेलं चेहरा पाहिलं आणि हसू दाबत माझ्याकडे पाहून हलकसं हसली. हसताना तिने लगेचच आपलं तोंड खिडकीच्या दिशेने वळवलं, जणू मी काही पाहिलंच नाही. पण मी ते स्पष्टपणे पाहिलं आणि लगेच समजलं की ही मुलगी मला ललचवू पाहते. तसंच हेही लक्षात आलं की तिला प्रेम हवं आहे. काही वेळानंतर ती पुन्हा आपल्या पाठ खिडकीला लावून बसली आणि आपला चेहरा माझ्या दिशेने वळवला. माझी नजर पुन्हा तिच्यावर खिळली. तिलाही हे जाणवलं आणि ती सतत माझ्याकडेच पाहू लागली. आता मात्र ती अजिबात लाजत नव्हती. कदाचित तिला माझं प्रेमभरले नजरेनं पाहणं आवडत असावं. तिच्या वागण्याने स्पष्ट संकेत मिळाले होते. आता मला काहीतरी करावं लागणार होतं. कारण एक मुलगी असल्याने ती स्वतःहून काही बोलणार नव्हती. पण तिच्या नजरेतून आणि हावभावातून तिने इतकं काही सांगून टाकलं होतं की जर आता मी काही समजलो नाही, तर माझ्यासारखा मूर्ख कोणी नसेल. माझ्या सर्व वहिनींना आणि बहिणींना माहीत होतं की मी किती हुशार आहे. आता मीही तिला ललचवायचं ठरवलं. पण प्रश्न हा होता की मी असं काय करू जेणेकरून ती अधिक आकर्षित होईल? तेव्हाच माझ्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली.